नमस्कार, मी करण बेंद्रे म्हणजेच सुंदरी मालिकेतील आदित्य आणि स्टार मीडिया मराठी सोबत आज एक मी स्पेशल सेगमेंट करतोय, माय लव्ह जर्नी. करण आणि निकितात लग्न आताच झालंय. लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज होतं? माझं लव्ह मॅरेज होतं. आम्ही कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होतो आणि मग काही वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि मग फायनली आम्हाला वाटलं की आता लग्न करायला हवं आणि आम्ही लग्न केलं मग फायनली. कारण निकिता सोबत तुझी पहिली भेट कशी झाली होती? कुठे भेटला होतात तुम्ही? निकितासोबत माझी पहिली भेट ही कॉलेजमध्येच झाली. आम्ही सगळे एकाच ड्रामाच्या ग्रुपमध्ये होतो आणि त्या ड्रामा ग्रुपच्या निमित्ताने आमच्या दोघांची ओळख झाली, भेट झाली आणि आज झाली लग्नाला 3 वर्ष आणि एकमेकांना आम्ही ओळखतोय किमान 13 वर्ष. पहिलं प्रपोज कोणी केलं? ऑब्व्हियसली मीच केलं होतं. ऍक्च्युली जेव्हा मी प्रपोज केलं तेव्हा आमची काही वेगळी सिच्युएशन चालू होती कॉलेजमध्ये. सो असं काही ग्रँजर किंवा असं काही नव्हतं, साधं होतं. आणि ऍक्च्युली कसं होतं की आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि आम्ही मित्र असताना एकमेकांसोबत टाइम स्पेंड करणं ह्याच्यातच खूप मजा येत होती आणि आम्हाला रिअलाइज पण नाही झालं की आम्ही एकमेकांसाठी काय फील करतो किंवा काय होतंय हे. जेव्हा मित्र म्हणाले तेव्हा आम्ही विचार करायला लागलो, हो का असं होतंय का, हा मे बी बहुतेक असं आहे. आणि मग आम्हाला कळलं आणि मग इट वॉज लाईक ऑब्व्हियस. आम्ही असं प्रपोज पण ऍक्च्युली नाही केलं कारण ते असं झालं होतं की आहे. तू आता सांगितलं होतंस की पहिली मैत्री होती आणि नंतर मग प्रेमात बदललं ते. सो किती वर्ष तुमची मैत्री होती आणि मग किती वर्षांनी तुम्हाला कळलं की हा तुमच्यात आता स्पेशल एकामेकाबद्दल वाटतंय? फील होतं. मी जसं म्हटलं, मी निकिताला 2010 पासून ओळखतो. तर आता 13 वर्ष झाली, 13-14 वर्ष झाली आम्हाला. आम्ही एकमेकांना ओळखतो, मित्र आहोत आणि एक 6 वर्ष आम्ही मित्र असू, प्रॉपर 6-7 वर्ष. आणि त्यानंतर आम्हाला थोडं फील झालं की आम्ही एकमेकांसाठी काहीतरी फील करतो आणि मग फायनली वी फेल इन लव्ह आणि रेस्ट इज हिस्ट्री. लव्ह मॅरेज असेल तरी घरी सांगणं थोडं डिफिकल्ट जातो. सो तुम्ही तुमच्या घरी कसं सांगितलं होतं? ऍक्च्युली माझं कसं आहे ना, मला आहे ना असं माझ्यात गोष्टी राहत नाही माझ्या पोटात असं म्हणतात. आणि मग कधी निकिताचा चांगला फोटो काढला तर बहिणीला दाखवू, मस्त आला ना हा फोटो. तर तिला असं व्हायचं का परक्या मुलीचा फोटो हा मला का दाखवतोय आणि मला का विचारतोय चांगला आहे का. आणि मग माझ्याकडनं सतत घरी पण असताना निकिता सोबत गेलो होतो, निकिता सोबत हे होतं, आज फिरायला चाललो किंवा निकिता सोबत इकडे भेटायचे आमचं असं आहे वगैरे वगैरे, कुठे आहेस निकिता सोबत आहे. तर ग्रॅज्युअली ते कळलं होतं माझ्या घरात की आहे बाबा. तुझी चोरी कधी पकडले का घरच्यांनी कोणी, किंवा असं तू लपून गेलायस किंवा काही? मे बी आय एम अ स्मार्ट पर्सन, सो मी खूप स्मूथली हँडल केलं सगळं. माझी चोरी कधीच कोणी पकडू शकलं नाही. पण हा, मी जे काही बोलायचो त्यामुळे त्यांना थोडं कळलं होतं की ओके, एक मुलगी आहे ह्याच्या आयुष्यात किंवा एका मुलीसोबत हा असतो बाबा. सो इव्हेंच्युअली कळलं त्यांना. निकितामधली बेस्ट क्वालिटी जी तुला सगळ्यात जास्त आवडते? ती खूप आहे ना, लाईव्ह मुलगी आहे ती. खूप लाईफ कडे तिचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो खूप सुंदर आहे. आणि कुठेतरी तिच्यामुळे मी लाईफ कडे कसं बघावं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा आनंद मानावा. किंवा आता एखादं फूल दिसलं, एक पक्षी दिसला, नॉर्मली आपण रोज इकडेच असतो. आता ती माझ्या सेटवर आली ना पहिल्यांदा, मी रोज इकडे आहे, पण ती 4 गोष्टी तरी अशा मला दाखवल्या सेटवरती, हे किती सुंदर आहे, जे मी बघितलेलं नसतं, मी नोटीस केलेलं नसतं. तर हे जे लाईफ ब्युटिफुल करणं आहे ना, तिची क्वालिटी किंवा शोधणं ब्युटी लाईफ मध्ये, ती खूप मस्त आहे. ती कधी तुझ्यावर रागवले? रोज नेहमीच्या गोष्टी आहेत. ते होत असतं अधनं-मधनं रागवणं, पण तो प्रेमाचाच भाग आहे ना एक. रागवणं होतं, मग मनवणं होतं. सो एक तो सायकल चालूच असतो. कारण मी असा व्यक्ती आहे की मी अशा काही गोष्टी करतच असतो की ज्यावर कोणीही रागवेल. ती रागवल्यावर नाही, असं काही मला स्पेशल एफर्ट्स घ्यावे नाही लागत. मला प्रामाणिकपणे येऊन मी जर चुकलो असेल किंवा काय झालं असेल तर त्याच्याबद्दल सॉरी म्हणावं आणि असं परत करणार नाही एवढं म्हटलं की ती चिलॅक्स, ती लगेच मग तिचा राग जातो. व्हॅलेंटाईन स्पेशल निकितासाठी कधी काय केलंयस का, किंवा असं काही स्पेशल मुवमेंट जे आता प्रेक्षकांना सांगशील? ऍक्च्युली मला वाटतं मी तसा रोमॅन्टिक व्यक्ती नाही की आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी काहीतरी करेन, तसं व्यक्ती नाही मी. पण मला आठवते कॉलेज डेज जेव्हा व्हॅलेंटाईन्स डे असायचं, कॉलेज डेज नाही त्याच्यानंतरचा एक काळ. आणि तेव्हा थिएटर करत होतो तर तेवढे पैसे नसायचे माझ्याकडे. आणि मग आता बाबा आपलं म्हणा रिलेशनशिपची अॅनिव्हर्सरी आहे तर आपण काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर माझ्याकडे एक इयर असं होतं की माझ्याकडे खरंच पैसे नव्हते. मी म्हटलं काय करू. तर मी दिवसभर तिला तासाला तिला जे काही आवडायचं छोट्या मोठ्या गोष्टी, मग कुठली कॅडबरी असेल, कुठले चिप्स ती खात होती त्या काळात, ते सगळं बॅगेत ठेवलं होतं. आणि ती फक्त त्या दिवसात बोलली, अरे यार कॅडबरी खायची इच्छा होते, तर कॅडबरी लगेच बॅगेतनं काढून द्यायचो. तिला रेडबुल प्यायची तेव्हा थोडी सवय होती, तर रेडबुलचं मी ठेवलं. ती बोलली, अरे रेडबुल पिऊया का.
प्यायचंय तुला रेडबुल, हे बघ लगेच काढलं. सो हे स्पेशल केलं होतं की मी सगळ्या तिला आवडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या माझ्या बजेटमध्ये बसत होत्या ते सगळे बॅगेत ठेवले होते आणि तिला जसंच तिने नाव उच्चारलं त्याचं की मी बाहेर काढून देत होतो. तिने दिलेलं पहिलं गिफ्ट आणि तू तिला दिलेलं पहिलं गिफ्ट कुठलं होतं? पहिलं गिफ्ट नाही, असं मला वाटतं एक लेटर लिहिलं होतं मी, जे तिने अजूनपर्यंत सांभाळून ठेवलंय. आणि हा पहिलं लेटर. पण एक मस्त गोष्ट आहे, एक आमचं असंच अॅनिव्हर्सरी होती आणि आम्हाला बाहेर डिनरला जायचा प्लॅन होता. माझ्या नाटकाची रिहर्सल चालू होती. मी 6 वाजता भेटणार होतो, पण ती रिहर्सल होत 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 7-8 वाजले आणि ती फुल ड्रेसअप होऊन सगळं हॉटेलमध्ये बसली आणि 2 तास तरी ती माझी वाट बघत असेल. एकटी मुलगी ड्रेसअप होऊन आली आणि कोणच नाहीये टेबलवर समोर तिच्या. तिने आधी 2 मित्रांना थांबवलं होतं की थांबा, बोला माझ्याशी, नाही तर करण येईपर्यंत थोडं आहे. एका पॉईंटनंतर मित्रांनाही कामाला तेही गेले. मग एक अर्धा तास ती एकटीच होती आणि मी आलो आणि मग भांडणं झाली थोडी आमच्यात आणि मग लेट आलं हे ते. मी बोललो, मी सॉरी, मी काय करू शकतो, माझी रिहर्सल पुढे लांबली गेली, मी नाही सांगू शकत की मला गर्लफ्रेंडला भेटायला जायचं आहे. तर खूप रागवलो. ती माझ्यावर रागवली आणि मग जेव्हा आम्ही फायनली जात होतो, मी तिला सी ऑफ करणार होतो, तेव्हा मी तिला, हे घे तुझं गिफ्ट, आता आणलं गिफ्ट, प्लीज घेऊन टाक. तर ती व्हाईट स्लिंग बॅग, आणि तिने गिफ्ट बघितलं आणि तिचा मूडच चेंज झाला. कारण ती बोलते, तुला कसं कळलं मला व्हाईट स्लिंग बॅग हवी होती? मी बोललो कळलं. असं तिला दिलं. ती हॅपी की तिच्या मनात जे होतं मी लगेच तिला दिलं. कट टू बॅक स्टोरी सांगतो. मी सकाळी घरी होतो आणि बोललो काय देऊ निकिताला, काय देऊ? अनु आणि माझी बहीण आहे. मी म्हटलं तुझं काय आहे का, मी देऊ शकतो का, असं काय पडलं का तुझं गिफ्ट? बोला नाही, व्हाईट स्लिंग मी हल्लीच घेतली होती, मी तुला पाहिजे का? मी बोललो दे ना प्लीज प्लीज. आणि जस्ट तिने दिली, तिच्याकडे जे अवेलेबल होतं ते मी घेतलं आणि नेमकं तेच निकिताला हवं होतं. सो माझा तो दिवस वाचला आणि शी वॉज हॅपी आफ्टर सीइंग दॅट गिफ्ट. ही स्टोरी निकिताला नंतर कळली होती का? हो, सांगितली मी. मग मी बोललो ना, माझ्यात काही राहत नाही. मी हे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की असं असं झालंय. तू आता सांगितलं होतंस की तुझं लव्ह मॅरेज आहे, कॉलेजपासून तुमचं चालू होतं. सो तुझ्या फ्रेंड्सना माहिती असायचं का, किंवा असं असतं ना की फ्रेंड्सना म्हणजे चिडवणं वगैरे असतं, तर अशा काही गोष्टी व्हायच्या का? ॲक्च्युली आमची सिच्युएशन खूप डिफरंट होती कॉलेजमध्ये आणि आमचे मित्र आमच्या अगेन्स्ट होते या रिलेशनशिपच्या. सो पण इव्हेंच्युअली त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं. जेव्हा त्यांनी बघितलं की आता एवढी वर्ष एकत्र आहे आणि त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग दिसतोय, मित्रांनी ॲक्सेप्ट केलं. तर असं चिडवणं वगैरे आलं नाही. ते रुसले होते आमच्यावर की आम्ही या रिलेशनशिपमध्ये जातोय. आणि पण नंतर इव्हेंच्युअली बघून आमचा बॉन्ड ते ॲक्सेप्ट झाले, त्यांनी ॲक्सेप्ट केला आणि आज आम्ही सगळे हॅपीली ग्रुप पार्टीजला भेटतो वगैरे. असं म्हटलं जातं की लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर लोकांचं थोडंफार चेंजेस होतात. सो निकिता बदलले आहे का, की आहे तशीच आहे? नाही, होतो चेंज. आय कॅन फील इट. कारण तुम्हाला प्रायोरिटाईज करावं लागतं तुमचं रिलेशनशिप, तुमची वाईफ. आधी जसं मी मित्रांना भेटायला संध्याकाळी आलो, घरी बॅग ठेवली. घर जेव्हा आपण लग्न झालेलं नसतं, आई बाबा असतात, आपण घर एक हॉस्टेल समजत असतो. तिकडे फक्त जायचं असतं, रात्री झोपायचं असतं, जेवायचं असतं, आंघोळ करून बाहेर निघायचं असतं. पण जेव्हा आपण लग्न करतो आणि वेगळा संसार थाटतो, तेव्हा त्या घराची काळजी करणं हे आपलं एक जबाबदारी होते आणि ते लक्ष द्यावंच लागतं आणि त्यामुळे आपोआप मित्रांकडून लक्ष लांब होतं. म्हणजे एक किस्सा, आत्ता अॅनिव्हर्सरी झाली 3री. सकाळी 7 वाजता आम्ही उठलो झोपेतनं. अॅनिव्हर्सरी आहे, आम्ही एक्सायटेड असलं पाहिजे. काय थॉट आला पाहिजे पहिला, गोष्टींचा आला पाहिजे. पण पहिला थॉट, करण कचऱ्यावाला आला असेल, कचऱ्याची पिशवी टाकली का? सो हे होतं लग्नानंतर आणि ते तिने हे केलं आणि मग तिला नंतर थॉट आलं की मी पहिला थॉट मला कचऱ्याची पिशवी टाकली का बाहेर ह्याचा आला लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी. सो इट्स ब्युटिफुल, पण मजा येते. आताच तू सांगितलं होतास की तेव्हा परिस्थिती म्हणजे तशी सिच्युएशन नव्हती की पैसे कमी असायचे वगैरे. आता व्हॅलेंटाईन येतोय, सो निकितासाठी काही स्पेशल करणार आहेस किंवा काही असं स्पेशल प्लॅनिंग तिच्यासाठी असं गिफ्ट घ्यायचंय किंवा? नाही, मी प्लॅनिंग करतोय, ती मी आता सांगू शकत नाही, पण काहीतरी स्पेशल प्लॅन करतोय मी व्हॅलेंटाईन्स डेला.